एक मोठी बातमी आहे। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही अपेक्षित यश मिळालं नाही। शरद पवार गटाचे केवळ 10 आमदार निवडून आले। असं असताना निवडणूक झाल्यानंतर एक बडा नेता आता शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहे आणि तो नेता आता लवकरच अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार आहे। जवळपास 5000 पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे त्या नेत्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर खानदेशातील बडा नेता आता शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहे। जळगावमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। अजित पवार गटात जाणार असल्याचं गुलाबराव देवकर यांनी सर्वात आधी एका वृत्तवाहिनीला सांगितलं। माजी मंत्री जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली आहे। सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत। अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी आणि कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिलेली आहे। चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्तेत जायला हवं असं सांगितलं होतं। अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता। कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करत आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघातले तसंच जिल्ह्यातले अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत असं गुलाबराव देवकर यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का पचवत नाही तो जळगाव जिल्ह्यात गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात जाणार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं बळ या निमित्तानं मिळणार आहे। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।